सरडे होत आहेत. आणि यानंतर थेट जाऊयात मनोज जरांगे सध्या बोलतात. साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पडावा म्हणून, आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेलाय. आणि हे मी तुम्हाला आता हे सगळं सिद्ध करून देणार आहे. उदाहरणार्थ, आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडखे, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, ते सगळेच इथं आहेत. मी सगळ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी. तुमच्या नोंदी कोणत्या आहेत, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का, व्हॅलिडिटी का दिली नाही, याच्याशी सविस्तर चर्चा झाली. सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जी पूर्वी एक शब्द होता बघा, पानिपत कसं करायचं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा की तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा घोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळं होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये. मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधराव. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली, सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जाहीरपणानं. कारण इथं एक निवडून येईल पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळं होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळं होणार आहे. म्हणून मी तिकडे ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कसे आता मग टिकतेनच का, मग पोरांचं नोकरीचं ऍडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय द्वेषातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गांडीत तो दम नव्हता, ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केले असतील, ते लोकात झटले असतील, रात्रंदिवस राहिले, लोकांनी कपाकप मतदान केलं, त्यांना निवडून आले. तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय, आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकी सांगतो. आता ही जी ज्योती दहीहंडेचा विषय आहे ना, ह्यो असा आहे, ऐका फडणवीस, आयला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मराठी अंगावर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टंगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्री जाताना तुम्ही मराठीचा टांगड्यात छाटीतात. तो बावनकुळे आहे, त्या बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब, तुम्हाला रद्द करायला सांगितलंय त्यांनी, ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात. पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे,
चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली. बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतन, खोटे येतन, आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकंच नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडे म्हणजे यशवंता दहीहंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीने, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर बघ ती पलीकडून बसल्याला राहू त्याचं. हा, ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेले नाहीत. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ती जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब, कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काडी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला, याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे, हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी, तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून. एक जण म्हणतो भाजपकडून होईल, एक जण म्हणतो शिंदे सेनेकडून होईल. नाही तो रद्द करू, ही ऑर्डर आहे वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे.
की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे यायना म्हणून रद्द, आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा, तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठ घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे? तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे, एका बी राज्यातल्या. हे याच्या माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जस काय मोजण्या करायच्यात, इतकं गठ्ठे आहे ती. अरे नालाय कवन करू नका तुम्ही. मी इतका मागा लागणार ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका फडणवीस, तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय येते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळा करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून. तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? हे पुरावे आहेत. किती द्यायचे फडणवीस? तुमचं अर्ध आयुष्य जाईन एवढंच गठ्ठा बघायला वाचायला. एका यशवंत दहीहंडीसाठी इतके पुरावे काढलेत. हे तुमच्याजवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी. दावे सत्यनारायण तुमच्याकडेच असते. तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील, इतके पुरावे या पोरानं गोळा केलेत. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काडी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणलेत त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दहीहंड्याच्या. का रद्द केलं? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? आपल्याकडे फोनवर नका बोलू म्हणतात. 15 लाख रुपयाचे प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत? करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ आला नुसतं हे उलटू याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशवळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोर आहेत. बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोर कवराजी, बन्शी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्शी देवरावचे पोरं कोण? श्रीधर बन्शी आणि भगवानराव बन्शी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही. तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या
आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3,000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही ते बोगस बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात. तुम्ही हार माना नको घेते का ना, सरळ सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो पुढून ना घशातच राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बंशीचं, त्या बंशी देवरावला 2 पोर आहेत. एक श्रीधर बंशी आणि भगवान बंशी. आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय आहे ते? विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडे आणि एक जण म्हणतो घुंबरेकडे म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. आणि तुर्तास बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलंय. यातच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी पुन्हा एकदा शहरातील काठेगल्ली, द्वारका परिसरातील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली आहे. नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे महापालिकेची 7 ऑगस्टला होणारी महासभा आता 8 ऑगस्टला होणार आहे. या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या बैठकीमध्ये कुंभमेळ्याची संथगतीनं सुरू असलेली कामांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची माहिती आहे. नाशिकच्या मनमाड बसस्थानक आवारातही सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसामुळे परिसर चिखलमय झालाय. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून बस चालक आणि प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनानं तातडीनं बसस्थानक आवारातील खड्डे बुजवावेत अशी मागणी आता करण्यात येते आहे. भिवंडी शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पथनाट्य कलाकार सुलतान कुरेशी यांनी चक्क रस्त्याच्या खड्ड्यात बसून एक व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर हा व्हायरल झाला असून त्याची चर्चा भिवंडी शहरासह आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे पालिका प्रशासन कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होतोय. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील इमारत दुर्घटना, रस्त्याची दुरवस्था, शहरातील कचरा समस्या या सर्व मुद्द्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलंय. शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी पालिका मुख्यालयात गरिमी काव्यानं प्रवेश करत आयुक्त कार्यालयाच्या बाहेरील लोखंडी ग्रिलला टाळं ठोकून जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर महापौर दालनात शिरण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवून ठेवलं. महापौरांचे स्वीय सहाय्यक यांनी महापौरांशी मोबाईलवर संपर्क साधून दिलाय. त्यानंतर आंदोलक माघारी गेले आणि त्यानंतर पोलिसांनी आयुक्त कार्यालयाचं टाळं उघडलं. सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते जेऊर पर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला महापालिका प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सोलापुरातील महिला हॉस्पिटल ते जेऊर असा एकूण 29 किलोमीटरचा रस्ता एमएसआरडीसी या माध्यमातून होतोय. या रस्त्यावरील 86 पैकी 16 चेंबर रस्त्याखाली गेलेत. तसेच 26 जोड रस्त्याला अडथळे निर्माण झालेत. पाण्याची पाईपलाईनही रस्त्याखाली गेल्यानं या नव्यानं होणाऱ्या रस्त्याला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शहराच्या हद्दीतील रस्त्याचं काम 60% रस्ता पूर्ण. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय दुपारच्या बातम्या. थेट जाऊयात. मनोज जरांगे बोलतात. समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. एक गुण मी पण लागतो नाही, एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा
नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला आणि तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची. ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताच्या फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर. आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेब लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटं निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलं मला इथून पुढे होणार नाही. होय झालं ते झालं. मग आता हे खालचे चाळी शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही. पण आम्ही तुम्हालाच बोलणार कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात. आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळ्या. त्या बावनकुळ्यांनी एंडोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं. मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले. प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा मात जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं. जसं ते लढते तसं सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही. हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली. बोडखीची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळत लाड भाऊमुळे त्या विखे पाटलांमुळे तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठ्याचं वाटोळ करतात ना तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखीची नोंद सापडली उर्दू.
पांडुरंग बोडके आणि वसंत बोडके हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडके कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडकेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडके आणि गीतांजली संजय बोडके. कशामुळे रद्द केली, काय कारण? ही उर्दू सापडलेली त्यांची नोंद. आम्हाला मराठी नीट वाचता येणार तर उर्दू लिहिता येईन का? याच ट्रान्सलेशन करून दिलेलं बघाय. पांडुरंग नारायणची नोंद मराठा कुणबी 1947. बर, याच्या पुढे ऑब्जेक्शन आहे यांना. ते तसंच आहे का, पक्क लिहिलेलं शाहीतीच आहे का? तर त्या तज्ञांनी लिहून दिलंय ती शाही आहे, त्यांनीच लिहिलेलं आहे. अधिकारी तर फडणवीस तुमचा आहे ना. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? 3-4 विषय सांगितलेत तुम्हाला आता मी. ही त्यांची वंशावळ. चूक काय? फक्त राजकारण ना. राजकारणामुळे इतक्या लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही आता? मराठ्यांची चूक काय याच्यात? माझ्या गरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं, याच्यात चूक काय? का मारायचे पोरं तुम्हाला मराठ्यांचे? याच्यात त्या पोरानं प्रसाद बोडखेनी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलंय. मारायचे का फडणवीस पोरं? मारायचे तुमच्या राजकारणासाठी? तिथं व्हॅलिडिटी झाल्यात ह्या नावाच्या. व्हॅलिडिटी म्हणतोय मी. हे बोडखे नाव आहे ना फडणवीस, इथं व्हॅलिडिटी झाल्यात. कुठे ती प्रत होती ना व्हॅलिडिटीची? मला दाखवू द्या आज. आता हे जे बोबाट उठेलाय ना, आणि जी कुठली बी पैदाश आहे ना, तिने खुश झाली. सत्याचा विजय. मराठ्यांचं वाटोळं करणं सत्याचा विजय असतो का? पृथ्वीराज बोडकेची व्हॅलिडिटी झाली. सक्का चुलत भाऊ आहे तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात. पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. त्याला सत्याचा विजय म्हणता वरे तुम्ही भिकारड्या हो. काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या? तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हित तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावतेत. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का? का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती आहे? चौघांचं पण सांगितलंय आता. व्हॅलिडिटी झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला?
फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिट्या झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिट पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. आमच्या जीवाचे लोक आहेत तुम्ही. वारंवार सांगितलं मी. लाड साहेबापाशी सांगितलं ते बावनकुळेला चांगला माणूस, त्याला म्हणा काड्या करू नको. परत NIC वर घेताना मी त्याच दिवशी लाड साहेबाला सांगितलं होतं, NIC वर अपलोड करताना मला पुन्हा अधिकाऱ्याचा फोन आला. 2 दिवसांनी लाड साहेबाला सांगितलं होतं मी. बावनकुळेंनी फोन करून सांगितलं NIC वर ते नोंदी घे, आपल्याकडून चुकलं एन्डोर्समेंट करून. हे बावनकुळेने अधिकाऱ्याला सांगितलंय. त्यांनी ते NIC वर घेतल्या. पण 2 दिवसांनी मला सांगितलं पुन्हा की बावनकुळेंनी सांगितलं सध्या तात्पुरतं घे, नंतर रद्द करू आपण. हे लगेच लाडला सांगितलं. लाड साहेबाला मी ताबडतोब असा डाव आहे, रद्द पुढे चालून होईन बरं काय. ते म्हणले अजिबात होणार नाही. मी फडणवीस साहेबाच्या कानावर टाकतो. फडणवीस साहेब काहीच बोलले नाही. याचा अर्थ मूकसंमती आहे त्यांची. त्याला तुम्हाला लय बेजार करील मी. मराठ्यांनी सावध व्हा. प्रमाणपत्र हे नोंदी सापडलेले. आपल्या समाजाचं किती खरं असलं तरी असंच हाल होणार आहेत. कुणी मराठ्याच्या समन्वयकांनी, काही मराठ्यांच्या अभ्यासकांनी, मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी काही नेत्यांनी आणि सरकारने जर काही गैरसमज पसरला तर पसरवून घेऊ नका. कारण त्यांना मला एकटं पाडायचंय आणि बाजूला सरकायचंय. त्यांना माहिती आहे कुणाचंच होत नाहीये. ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. त्यामुळे त्यांना मला एकटं पाडायचं आणि बाजू सरकायचं. इतके सत्य पुरावेत आपले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतकं आहारी गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं. पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर त्या उदय सामंत साहेबाची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजेंची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो ते मराठ्यांच्या लोकांनी बघितलं. काल बेकायदेशीर प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच. तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शाद येतात. तिथं काय करतो शिंदे विरोधात येतो हा? तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा पार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत. अजितदादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते. का खोटं इथं उभा राहिले सगळे? कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला, मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची. आणि बराच म्हणावं लागेल तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या. म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही. दाखवून द्या. तुम्ही जर जातवाद नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं.
आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक आहेत सगळे ते. तुम्ही गणित आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय क्रांती चौकात. तिथं तुमचे शिरसाटण हे आता माणसं देणार, बैठका होणार तुमच्या शिवसेनेच्या नेत्याच्या कॉलेजवर संभाजीनगरच्या, आणि मग हे म्हणणार आता मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझ्या विरोधात आंदोलन, आणि मग पब्लिक गोळा. पब्लिक कोणाची, तर कोणत्या जातीची? पुरविणार कोण तुमचा शिरसाट, आणि तो घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे, खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा, मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात मामा. 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, जीवाचं रान केलं, जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? वेळ लागत नाही. 10-10, 15 10-10 वाऱ्या निवडून आले सुद्धा पडलेत. इतका अमृत पिऊन आले करू नका, माया तर नादी लागू नका. मामाशिवाय बोललो नाही तुम्हाला कधी मी, मामाशिवाय. हे तुम्ही ह्या नावाखाली मराठीचं वाटोळ करणार आता. तुमच्या जिल्हा परिषद तिकडे काढी लागू द्या, तुमच्या जिल्हा परिषदला. तुम्ही मराठ्याचं आयुष्य बरबाद करणार, तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. याच्यात काय मराठ्याचं वाटलं नाही याच्यात, शिंदेच्या मराठ्याचं वाटलं नाही याच्यात, फडणवीसच्या पक्षाचं मराठ्याचं वाटलं नाही याच्यात. तुमच्या लेकरा बाळासाठी तळमळ करतोय मी. तुमचे नेते उलट वागायला लागलेत मराठ्यांनी, लक्षात ठेवा. भाजपातल्या मराठ्यांनी, शिंदे साहेबाच्या मराठ्यांनी, लक्षात ठेवा. हे तुमचं वाटलं व्हा म्हणून उलट चालायला लागलेत. तुमच्या पक्षासाठी आमच्या जीवात का जीव घ्यायला लागला तुम्ही? कशामुळं? मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक, ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. जातवन रक्तवान आहेत साहेब आम्ही, जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब. आणि तुम्हाला बी आम्ही अस्सल रक्तवान समजत होतो, म्हणून तुमचं जीवाभावातून काम करीत होतो आम्ही सगळे. तुम्ही आम्हाला एवढं शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नाराज करायला नको होतं. तुमच्यासाठी लय खस्ता खाल्ल्यात आम्ही, आणि लय दुश्मन्या घेतल्या. आम्हाला अपेक्षाच नव्हती आमचा शत्रू तुमच्याशी उभा राहील. एकदा तुम्ही घेतला होता तरी सोडून दिलता आम्ही. आमचा एक जालन्याचा महान नेता आहे तुमच्याकडे. मराठ्यांना कोयत्याने कापू म्हणणारे त्यांनी उपनेते केली. म्हणलं जाऊन द्या, हुकला असन शिंदे साहेबाकडून. वाटलं हुकला असन, जाऊ द्या. तुम्ही तर आमच्या नरडीत कापायला लागलात. यासाठी तुम्हाला आम्ही आपलं म्हणलो नाहीत, कारण मिंदा नाही कुठं म्हणून कचाकच बोलतोय. ते मिंदे असतील की खाली मान घालून होला हो म्हणतील. मी मोकळा नाही. आणि तुम्हाला एकटं पाडून जेलमध्ये टाकता दोघ जण, फडणवीस तुम्ही. मी मोजतच नाही तर जेलला फिरला. पण मराठ्याचं वाटलं मी होऊ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात बोलायचं नव्हतं. राजकारण माझा विषयच नाहीये. पण तुम्ही कालपासून रंगवायला लागते. आंदोलन धोक्यात, आंदोलनामुळे प्रमाणपत्र मिळालं धोक्यात, पोरांचं आयुष्य धोक्यात येणार का आता? कशाला रद्द केले रे? काय कारण आहेत रद्द करायचे? त्या बावनकुळ्यांनी सांगितलं म्हणून रद्द केले. काहीच कारण नाहीत ना. बावनकुळ्या मालक झाला का फडणवीसांचा? काय चुकीचं बोलतोय विखे पाटील मी आणि लाडसाहेब? काय चुकीचं बोलतोय मी? करू दे मला तुमच्या पोराचं पुरीचं वाटलं. तुम्हाला सहन होतंय का लाडसाहेबाला आणि विखे पाटलाला? बघू, करू दे आम्हाला वाटलं. तुम्हाला नाही तुमच्या पोराला जेलमध्ये घालतो तुम्ही केलेला भ्रष्टाचारात आम्ही. आम्हाला माहिती तुमचा काय भ्रष्टाचार आहे. मला त्या भानगडीत उतरू नका. महाआरक्षणासाठी चाललंय, चालू द्या. मी इतका खुनशी आहे ना, एखादा जर माथ्यात बसला ना
तो किती गुंडन दादा असू द्या, मी त्याचा बाजारात उठितोय. तुमचे इतके भ्रष्टाचार आहेत, जेलला सडीन तुम्हाला मी. मग लेकरं सुखाने खायला लागलेत, गरीबाचे लेकरं शिकायला लागलेत, नोकऱ्याला लागायला लागलेत. तुम्ही खरं असून फाशीला लटकायला लागलात आणि मराठ्यात गैरसमज पसरायला लागलेत. आमचे बी काय अभ्यास कुंकडून आले इच्छे ते काय माहित, दगडा घालून इच्छ निघाल्यासारखे. आम्ही त्यांना जवळ करतो, एक दिवस आमच्या संग राहतील, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या संगत राहतील. अरे अशा टायमाला जातवान वागावं लागतं, अभ्यासकांनी समन्वयकांनी. आपली जात धोक्यात आणली, हे सगळं खरं असून कचा कच एका बाजूने बोललं पाहिजे. अरे मी चुकीचं असेल तर मला आंदोलन संपलं थोबड हाणन मग. आज ते एकनाथ शिंदे साहेबाच्या त्या कॉलेजला बैठका घेता त्या नेत्याच्या, आणि तिथून आंदोलनाची उभारणी करता. पुढच्या तोंडाला काँग्रेसचा नेता घालता, म्हणजे म्हणाले काँग्रेसचं आमचं काहीच नाही. मी त्यातून आलेलो आहे शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मी त्यातून आलेलो आहे. मी बारीक आहे, पण मी लय उकळून पेलो राजकारण आता. आणि त्यांनी काँग्रेसमध्ये पुरा विषय असंच घातलंय. आणि ती पनवती उलट्या पायाची काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेस संपलं. त्याला पुढे घातलं ना, आता तुमची शिंदे सेना मागून उभा राहिली आणि सपोर्ट करणार तुमचा त्यो सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिरसाट, काय संजय शिरसाट. अरे शिरसाट साहेब काय मानत होतो राव, तुम्हाला तुमचं नाव विसरायला लागलो मी. अरे लय खस्ता खाल्ला तुम्हाला निवडून यायचं, त्यामुळे तुम्ही अंतरवाली सोडित नव्हते. त्या परळीच्या टोळीसारखा तुमचा कारभार सुद्धा आता त्या पीएच्या हातात गेलाय. आधी त्याला सगळं सांगावं लागतं, बोलावं लागतं. अरे नेतेगिरी, जरांगे संघ नेतेगिरी करू नका. तुम्ही सांगितलेले प्रमाणपत्र रद्द करताय आणि हे लोक देणार आता त्या आंदोलनाला, आणि ते आंदोलन मग मराठ्याच्या विरोधात. काही मिळेल नाही. काय मिळवून द्यायचं? दिलं हे कमी नाही दिलं. जे आर खोटा असेल तर खोटा, पुढचे निघणारे खोटे तर खोटे. दिलेलं बी थोडं नाही दिलं 58 लाख नोंदीचं. हे उपकार माझे मराठी कधीच विसरत नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठा घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार, आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसेल. आम्ही तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय, असं नसतं ते. असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरलेल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे, आणि आता मराठ्याच्या जीवावर बसलेले आहेत. तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.